आज जाहीर कार्यक्रम बोलला तर गणेश महाराजांचा आहे, तरी पण मला त्यांनी सांगितलं म्हणून ही सेवा करण्याचा योग आला। आज विचार केला त्या आईची ज्या कार्यासाठी त्या आई आल्या होत्या ते कार्य पूर्ण करून पूर्णत्वाला जाऊन त्यांनी आपलं जे ध्येय गाठला आणि तिथपर्यंत त्या पोहोचल्या। कारण का ह्या कार्यक्रमामध्ये जेव्हा बघायचं कार्यक्रमामध्ये सतत हजर असायचं, कुठेही नसत आणि त्यांच्यावर मोठा तेज होता आणि नामधारक होते ते आणि नामधारक असले मुलं खूप त्यांना नामाचा आनंद होता। आणि आम्ही सतत आमच्या डोळ्यांनी त्यांना पाहिले। हे त्यांचे जावाय रवींद्र गायकवाड ते नेहमी म्हणायच्या की आमच्या जावयांचे आमच्यावर उपकार आहेत। कारण का त्यांनी आम्हाला ही गोष्ट समजून सांगितली आणि आम्ही समजून घेतले, त्याचा आनंद आम्हाला भेटला। आनंद उपकार आहेत कारण आम्हाला ही गोष्ट समजली। ही दुर्लभ गोष्ट आहे पण आमच्या वाटेला आली, याचा खूप आनंद होतो। आमचे काहीतरी पुण्य आहे, आमचं काहीतरी पुण्याचा भाग आहे म्हणून आमच्या पदरामध्ये हे प्रभूचं नाम पडलं, साधू संतांची कृपा झाली आणि त्याच कार्यानिमित्त जितू भाऊनी आपल्या इथं आता आई गेली म्हणून आईच्या स्मरणार्थ लोक भरपूर काही दान करतात, धर्म करतात, काय 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 वस्त्रदान, अन्नदान, बरेच दान आणि त्यापैकी एक दान म्हणजे ज्ञानदान। ज्ञानदान त्यांनी ठेवलेलं आणि ज्ञानदान ठेवलेले तर काय होईल तर त्या ज्ञानदानाने कुणाचा तरी उद्धार होईल आणि सर्व दानापैकी श्रेष्ठ दान असेल तर ज्ञानदान। आणि ज्ञानाने इथं कोणतरी नवीन आलेला असेल, त्याला माहिती नसेल आणि त्या योगाने इथं येऊन त्याचा उद्धार आणा। आता गेलेली आई तर गेली पण तिच्या आईसाठी का नाही, इथं जे बसलेले त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे। कोणी इथून कुणाचा तरी खटका बसवा आणि कुणाला तरी हे समज येऊ, कीर्तन आणि प्रवचन हा विषय विचार जर केला तर कशासाठी काहीतरी मनोरंजन आहे का? मनोरंजन नसून हे जीवाचा उद्धार कसा होईल। जीव हा जन्माला आलेला जीव जन्म मरणाच्या फेऱ्यातून हा मोकळा कसा होईल आणि त्याला आपल्या जागेवर कसा पोहोचेल याच्यासाठी हा विचार आहे। सांगितलं ना काय सांगितलं, पुण्यात्मक पापे स्वर्गात जायचे आणि पापात्मक पापे नरकात जायचे आणि मज स्वरूपा पाहिजे ते शुद्ध पुण्य। काय सांगितलं आता मला तीच ओळख आहे। स्वर्गाला जाऊन जे पुण्य जेवढं पुण्याचा साठा जो केलेला आहे तो पुण्य काय करील, खर्च करील आणि परत येऊ लागे माघारी मृत्यू लोका। हा एक जन्माचा विचार झाला। किती जन्माचा? एकच जन्माचा विचार। एक जन्माने जेवढं पुण्य जमा केलं आणि त्या पुण्याच्या सहाय्याने तो काय करेल, पुण्याचा भोग घेईल आणि परत मृत्यू लोकांमध्ये येईल आणि पापात्मक पापे नरकात जायचे। म्हणजे त्याचा विचारच नाही, त्याला काय करायचे, भोगच भोगायचे। पण महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे मज स्वरूपा पाहायचे ते शुद्ध पुण्य। माझ्या स्वरूपाला पावणं, मग त्या स्वरूपाला पावण्याकरता आपल्याला तुम्हाला नरदेह मिळाला। मग ही गोष्ट काय सांगितलं तरी अवधान एकले त्याची। मग अवधान कोणाला द्यायला सांगितले, कुत्र्याला, मांजराला काही इतर युनिचं काही नाही। जो नरदेहाला आलेला आहे, जो नरदेह ज्याला प्राप्त झालेला आहे त्याला सांगितलेलं, माऊलीने सांगितलं बाबा अवधान दे, लक्ष दे आणि लक्ष देण्याकरता एकच जन्म आहे। पुन्हा पुन्हा ही संधी मिळणार नाही। जसं आंधळ्याचं होतं ना, आंधळा आहे ना, आंधळ्याच्या हातात कावळा सापडला आणि त्याला कोणीतरी सांगितलं आणखी एक कावळा घेऊन, आपण शॉर्टकट बोलू, आणखी एक कावळा आणि तो गेला आणि कावळ्याचा काखेतला कावळा उडून गेला। पण त्याला किती जन्म गेल्याच्या नंतर तो कावळा भेटूच शकत नाही। तसा तुम्हाला आम्हाला मनुष्य जन्म भेटलेला आहे आणि मनुष्य जन्माच्या वेळी काय सांगितले, हा जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती। पशु का होत पनैया नरका कुछ न होईल, लेकिन नर करणी करे तो नरका नारायण बन जा। एवढा अधिकार तुम्हाला या मनुष्य देहामध्ये दिलेला आहे। इथं जर विचार केला तर 3 वर्ग आहेत। एक असा वर्ग आहे तर त्याला मनुष्य देह मिळाला पण त्याला कळाला नाही। दुसरा वर्ग आहे ज्याला मिळाला पण नाही आणि कळाला पण, आणि तिसरा वर्ग असा आहे त्याला मिळाला पण कळाला पण, आणि ज्यांना मिळाला नाही पण त्यांना कळाला। असं कोण आहे? इतर युनी जी ठाई आहे, पशु पक्षी यांना नरदेह मिळाला आहे आणि कळालाही नाही। आणि जो मनुष्याला आलेला जीव आलेला आहे त्याला नरदेह मिळाला पण त्याला कळाला नाही। आणि एक असं आहे तर स्वर्गीची आम्हाला इच्छिता ते देवा, मृत्यू लोक जन्म कसं करतात, त्यांना नरदेहाचं महत्व कळालं पण नरदेह मिळाला नाही। आणि जे साधू संत आहेत त्यांना नरदेह मिळाला आहे आणि कळाला आहे
आणि दोन्ही गोष्ट त्यांना कळालेले, म्हणून त्यांना शरण जायचे आणि त्यांच्याकडून आपल्याला समजून घ्यायचे. विचार करा, जर आपण नरड्याला आल्याच्या नंतर जर आपण असेच जात असेल तर उपयोग काय? आज या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे, महाराष्ट्रामध्ये हे ज्ञान पिकतंय, या महाराष्ट्रामध्ये ज्ञान पिकतंय. माऊलीचा सर्वांना सोडलं तर तुमच्या आमच्यासाठी जास्त प्रेम आहे महाराष्ट्रावर. काय सांग, ये मराठीची आहे नगरी, ब्रह्मविद्येचा सकाळी आणि घेणे देणे सुखद होती. कधी जगाला कधी सांगितलं नंतर, पण आधी कुणाला सांगितलं? या महाराष्ट्राला सांगितलंय. मग महाराष्ट्रातली माणसं किती जागृत आहेत हा, विचार जर करा. ही ज्ञानेश्वरी भागवत जर तुम्हाला जर कळत नसेल, याचा जर विचार करत नसेल तर जन्माला येऊन उपयोग काय? कशा करता आपण जन्माला आलो, काय करायचे, कुठं जायचंय, हे जर समजत नसेल तर जन्माला आला गेला आणि पाणी वाता वाता मेला. म्हणून आपला जन्म अनमोल जन्म आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत घोल रे, फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. परत हा मनुष्य जन्म मिळणार नाही. मग आता एकदाच मिळालाय तर त्याची प्राप्ती करून घ्यायला. मग ती पण प्राप्ती करण्याकरता करायला काय लागतं? बहुत सुकृताची जोडी. म्हणून बहुत मागचं सुकृत तयार पाहिजे. नाही तर आपण एखाद्याला किती समजावं, अरे बाबा असं आहे रे बाबा, तसं आहे रे बाबा, तसं आहे, पण त्याच्या काही ह्याच्यात पडत नाही. आणि एखादा कुठून तरी आला एकच शब्द ऐकतो पण त्याचा खटका बसतो आणि लगेच समजून घेतो आणि शरण जातो. कारण का? त्याची पुण्य जमाना झाली. आणि हे नाम जर विचार केला तर खरंच आपण एवढे भाग्याचे की त्यांच्या आमच्या भाग्याला गणना नाही. यांच्यासाठी हे नाम मिळण्याकरता किती अठ्ठास करावं लागलं, किती लोकांना काय काय करा. अरे भगवंताला 12 वर्ष गुरुच्या ठिकाणी सेवा करायला लागली हा, साधीपणे रामाला करायला लागली ना. तू आम्हाला हे सहज मिळतं. या आपल्या सद्गुरु श्रीपाद बाबांची कृपा. आपण थोर, आपला कुळ एवढा पावन आणि पुण्यवान आहे. ब्रह्मा त्रिदत्तात्रेय नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांताबाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा अशा भाग्यवान आपण कुळामध्ये जन्माला आला. आपला कुळ विचार जर केला तर आपले पूर्वज, आपले आजेपंजे किती ह्या कुळामध्ये जन्माला जर येऊन जर आपण जर काय करत नसल तर त्यांना किती वाईट वाटत असेल. एखादी कन्या आहे, तुम्हाला सांगतो, ही कन्या आहे आणि तिला जर त्या बापाला तिचं लग्न करायचंय तर तो बाप किती विचार करतो, मला ही कन्या द्यायची आहे पण तो कुणाला पण देतो का? नाही, माझी कन्या सुखी राहिली पाहिजे, माझ्या कन्याला सुख मिळलं पाहिजे, त्यांनी चांगला त्याचा सांभाळ केला पाहिजे असं बघून तो देतो. आणि जर हे जर विचार केला, हा बोध आहे ना, हा संतांची कन्या आहे आणि ती कन्या देताना सद्गुरू विचार करतो हे सांभाळेल का नाही, याचा चांगला उपयोग करेल का नाही. आणि जर त्याच्याकडून जर ते नामस्मरण जर घडत नसेल, त्याने दिलेला बोध, त्याने दिलेला विचार जर करत नसेल तर त्या श्रीपाद बाबाला खरोखर दुःख वाटत असेल. आणि जर करत असेल तर त्यांना आनंद वाटत. आणि ही सद्गुरु सेवा आहे, ही सद्गुरु सेवा आहे. तुम्ही नामस्मरण तुमच्या नामावरती आरूढ राहणं आणि हे करणं, हे जर केलं तर तुमचा कृताकृत व्हाल. या जन्माला यायचं हे वेळांचं प्रवचन आणखी बाकी आहे, त्यांची सेवा बाकी आहे. तरी म्हणून सांगतो, खरंच सांगतो, आपण जन्माला आलो आणि ही गोष्ट आपल्याला तुम्हाला मिळाली, परम भाग्य आहे. आपल्याला केल्याशिवाय पुढची सेवा यांची बाकी म्हणजे अजून काय. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. माने बाबा महाराज की जय.
सच्चिदानंद ना बाबा महाराज की जय बाबा महाराज की जय संतन की जय सर्वत्र सर्वही देही जया करुता घातू नाही ऐसे विश्वात्मक तू पाही चैतन्य आज आपल्यातून निघून गेलेल्या आपल्या आई प्रत्येक जीव जो जन्माला येतो त्याला एक दिवस जावंच लागतो ना. आज आपल्या आई जाऊन 7 दिवस झाले. जर चांगला विचार केला तर बाबा आपले सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी सांगितले जर चांगला विचार केला तर जीवनामध्ये चांगलंच होईल. माझ्या आईने तो चांगला विचार केला. आई ही प्रत्येकाला माहिती आई कशी असते ती सांगायची गरज नाही. लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त ऐसी कलवल्याची दातीना कधी लाभावी नसते. आईचा कलवला एवढा असतो आपला मुलगा जर बाहेर कुठे चुकला ना बाबा त्या आईला कदाचित माहित सुद्धा असतो की माझा मुलगा चुकला असेल माझा मुलगा चुकलाय तर पण ती आई आपल्या मुलाला हे करणार नाही. ती समोरच्या मुलाची चुकी काढणार. तुझा मुलगा माझ्या मुलाला त्रास देतो ही आई असते. तुकोबराय सुद्धा तेच सांगतात महाराज. या आईची उपमा संतांना देतात. जशी आई असते ना तसं संत मायबाप सुद्धा असतात. आपण सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा जर विचार केला आपल्याला एखाद्या लेकरासारखं त्यांनी वागवलं जे स्वतःचा हातचं न ठेवता आपल्याला दिलं. स्वतःच्या मला असं का ठेवलं नाही आणि बाबांनी काय सांगितलं नाही. लक्षात घ्या बाबांनी फक्त प्रेमाचा हात प्रेमाची भाषा प्रेमाचे बोल आपल्याला सांगितले. मला चांगला जर विचार केला तर हा कुटुंब भाग्यवान आहे. धन्य आहेत ते आणि तुम्ही सुद्धा खूप भाग्यवान आहात. देवा खूप भाग्यवान. मी तर स्वतःला महाराज खूप भाग्यवान समजतो. खूप भाग्यवान समजतो. का समजतो का नको त्या मार्गाला जाणारा व्यक्ती तो आज या व्यासपीठावर बसून जर 2 शब्द जर बोलण्याची हिंमत करत असेल. मला महाराज काहीच बोलता येत नव्हतं. माझी वाचा शाळेमध्ये असताना मी ढ होतो काहीच बोलता नव्हतं येत. पण सत्य कृपा झाली आणि वाचा बोलायला लागली. असं काय केलं संतांनी. काहीच नाही केलं. जास्त काय केलंच नाही. फक्त तुझं आहे तुझं पाशी तू परी जागा चुकलास. आपल्याला ती जागा दाखवून दिली. जागा दाखवून दिली म्हणजे नेमकं काय केलं ते वामनराव पै सांगतात. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जे तत्व आहे ते तत्व तू आहेस हे माझ्या बाबांनी दाखवून दिले. आणि ते तत्व जेव्हा ओळख होते ना तेव्हा या ओळीचा अनुभव येतो. तुका म्हणे येते अनुभव प्रमाण आणि शब्दांचे गौरव कामा नये. ही जी ओवी घेतली ना माऊलींची सर्वत्र सर्वही देही जया करिता घात नाही ऐसे विश्वात्मक तू पाही चैतन्य. सर्वांच्या हृदयामध्ये होत होत ती वस्तू घडलेली आहे आणि ती वस्तू नाश पावणारी नाही. नाश पावणार काय. आज आई आपली निघून गेली. लक्षात घ्या आई जेव्हा आपली निघून गेली आपण आई टावर फोडत होतो. टावर फोडत असताना आपली आई कुठे होती. समोर बसलेली होती ना. समोर पडलेली होती झोपलेली होती. लक्षात घ्या. पण तरी पण आपण आईच्या नावाने टावर फोडत होतो का माझी आई गेली का. आई होती ना.
आई कुठेच गेली नव्हती, आई जागेवर होती. फक्त गेलत ना ते त्याच्यामध्ये जे तत्व होतं ते तत्व त्या देहातून निघून गेलं. मग त्या देहाला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्या देहामध्ये जे तत्व आहे, जे भगवंत आहे, जो आत्मा आहे, ईश्वर आहे, तोपर्यंत त्या देहाला किंमत आहे. एकदा ते तत्व त्याच्यातून निघून गेलं, निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा. मग आपण जे प्रेम करतो कशावर करतो? त्या पसारा आहे त्याच्यावर करतो का ज्याच्यावर तत्व आहे त्या तत्वावर करतो? माझ्या सच्चिदानंद श्रीपादरावांच्या तत्वावर प्रेम करायला शिकलो. देहावर नाही, कारण देहाची आपल्याला जाण करून दिली का हे देह जे आहे हे पंचतत्वाचं बनलेलं आहे. काय? हे पंचतत्वाचं जे आहे, हे पंचतत्व ज्याचं त्याला नंतर समर्पित होत असतात. फक्त फक्त एक तत्व नाही. या तत्वाची ओळख करून देण्यासाठी माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबा, ज्ञानोबा राय, तुकोबा राय या संत महात्म्यांनी अवतार घेतला. काय गरज होती त्यांना? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कर्तव्याची परंपरा, काय गरज होती? पण पुढे ते जन न देखवे डोला हिताचा कळवाला येतो म्हणून जग समोर बुडतंय, त्याला दिसतंय. आई ते कार्य करते ना, तेच कार्य माझे संत महात्मे करत असतात. मुलगा कुठेतरी बाजूला चालले तर आई त्याला भटके देते. पण खरोखर ही कुटुंब भाग्यवान आहे की त्या तत्वाची ओळख झाली, आईची ओळख झाली. आज आपण बाहेरचा जर विचार केला तर आई एकीकडे आणि बाप एकीकडे. लक्षात घ्या, ज्याला आईची ओळख झाली ना बाबा, तो आईला कधी विसरणार नाही. आज जरी आई देहामध्ये जरी निघून गेली असेल ना, माझा अनुभव आहे देवा, माझे सच्चिदानंद बाबा देहातून जरी निघून गेले असते, आज सुद्धा जर चिंतनाला, माझा अनुभव सांगतो, जर का चिंतनाला बसलो आपण, बाबांना तुम्ही धावा करा बाबा, धावा जर केला ना बाबा, फक्त तुम्हाला या दृष्टीने दिसणार नाही बाबा. ते दिव्य दृष्टीचा जर तुम्ही विचार केला, त्या दिव्य दृष्टीने बाबा तुमच्या समोर उभे राहतात. आज सुद्धा आईचा जर डोळे मिटकून तुम्ही धावा केला तर आई तुमच्या समोरच असेल. आई कुठेच गेली नाही, फक्त देहामध्ये दिसणार नाही. म्हणून आईचे जे उपकार आहेत ते संतांचे उपकार आहेत. केले उपकार सांगू मी काय आणि माझ्या संत महात्म्याने एवढे उपकार केले की ते आई बाप सुद्धा करू शकत नाही. एका ठिकाणी तुकोबा रायनी संतांना, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्तिवान, संतांना माय बापाची उपमा दिली देवा. पण पुढे जाऊन संतांना माय बापाची उपमा सुद्धा कमी पडते का? तुकोबा राय सांगतात, संत आई बाप म्हणता लाज वाटे बहुचिंता. ऐका, ज्या तुकोबराने सांगितलं तुम्ही संत माय बाप कृपावंत, ते तुकोबराय सांगतात संत आई बाप म्हणता लाज वाटे बहुचिंता. का? कारण आई बाप देती जन्म. लक्षात घ्या, आई बाप देती जन्म, पण संत चुकविती मृत्यू. जन्माला येणं आणि मरणं हे आपले आई बाप आपले चुकू शकत नाही, फक्त ते संत महात्मे करू शकतात. आणि ते उपकार आपल्यावर संत महात्म्यांनी केले. मग ते जर उपकार केला असतील तर मग आपण त्या उपकाराची जाणीव ठेवायला पाहिजे. कारण का, या उपकारासाठी ना जरी आपला जीव जरी दिला, ठेवीचा हा पायी जीव थोडा, तो सुद्धा कमी आहे. फक्त आपल्याला करायचं काहीच नाही, काहीच करायचं नाही. फक्त बाबांनी जे दिले ना त्याच्यावर लक्ष ठेवायचं नाही. या आईने ते लक्ष ठेवलं, त्या आईचा दिवस गोड झाला. आज आपण बाहेर बघतो देवा, मोठा व्यक्ती असेल, त्या मोठ्या व्यक्तीच्या घरची जर त्याची आई जर निघून गेली
तर तो चांगला श्रीखंड, लाडू, जिलेबी, बासुंदी आता जेवण करतो 13 वेळेला. लक्षात घ्या. मग नंतर सांगायला मोकळा होतो का माझ्या आईचा दिवस मी गोड केला. पण संत महात्मे याच्या विरुद्धच नाही. संत महात्म्याचं हे म्हणणं ना आईचा दिवस गोड कसा. आईचा दिवस गोड तेव्हा झाला मरते वेळेस जेव्हा आपण जे तत्व, ज्या तत्वाची ओळख करून दिले, जे नाम दिलेले, त्या नामाची जर आपल्याला आठवण असेल, स्मरण असेल, तर तो दिवस आपला गोड. यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस याच्यासाठी. त्यासाठी आपल्या इंद्रियाला वलन पडलं पाहिजे. वलन कर्ण क्षण भंगुर नाही भरवसा. कधी आपला काल घाले सांगू शकत नाही. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसे काल लोका नेतसे. कधी घाले सांगू शकत नाही. लक्षात घ्या. आज गणेश भाऊ इथे आले मोठ्या गावामध्ये, इथून पागडीच्या पाडून इथं आले. न जाणो गणेश भाऊ जाता जाता एखादी मोठी गाडी गणेश भाऊला धडकली तर गणेश भाऊचा पुंडलिक हरिविठ्ठल जागत होईल. मी मागेच बोलाल गणेश भाऊ इथे आलेले, चांगलं प्रवचन केलं, असं तसं क्षणाचा बरेच कधी काय होईल. मग याच्यासाठी काय करा, तिथे कोण तुम्हाला सांगायला येणार नाही भाऊ नामस्मरण चालू कर, कोण सांगायला येणार नाही भाऊ. हे कशासाठी करायचं आपल्याला, त्यासाठी बोलणं लावणं गरजेचं. सांगायची गरजच नाही लागली तेव्हा दिवस गोड. लक्षात घ्या. आपण जर तोंडाने जर नामस्मरण महाराज रामकृष्ण हरी वासुदेव केशव हे जर घेतलं ना देवा, मालेवर जप करतो ना, जर मालेवर जप केले तुम्ही, मालेवर एक टायमाला करता, निंदा स्तुती नाही महाराज, वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. मालेवर जर जप केले, गणेश बुवाच्या पुढे तिथे काय झाला तर तुमच्या हातामध्ये तुम्ही घेऊन नाही येणार गणेश बुवाकडे माल का मावळी ही माल घ्या आणि तुम्ही मंत्र जपा म्हणजे तुमचा दिवस गोड होईल. कोणी नाही येणार. त्यासाठी ज्ञानदेव मौन जपमाल अंतरी आणि धरुणी श्री हरी जपे सदा. ती माल जपण्यासाठी आपल्याला संत महात्म्याने सांगितले. आणि ती माल जपत असताना जीवाचा उद्धार होतो. लक्षात. जोपर्यंत ती माल आपण जपत नाही तोपर्यंत आपला उद्धार होत नाही. एक वेळेस असं होईल महाराज. गीता सांगते, ज्ञानोबाला सांगतात महाराज, जर तुम्ही हे चिंतन करता नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. नाम घेतलेलं फुकट जात नाही आणि जाणारच नाही. आणि गेलं असं कोणी ऐकलंय का? नाही ना. पण ते अखंड नामस्मरण केलं तर जी गती आहे, मुक्तीची गती आहे, ती गती प्राप्त होते. त्यासाठी अखंड नामस्मरण करणं गरजेचं आहे. माझ्या संत महात्म्याने दोनच साधनं सांगितली, अनुग्रह आणि प्रबोध. दोनच साधनं सांगितली. काय जास्त करायची गरज नाही महाराज. मी तर तेवढीच करतो देवा. आणि तुम्ही जर म्हणाल का भाऊ तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख झाली पाहिजे, स्वस्वरूपाची ओळख करून घ्या, देवा स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची गरज नाही, ती होती. हा माझा अनुभव आहे. बाकी कुणाचा काय असेल माहित नाही. पण स्वस्वरूपाची ओळख प्रबोधामध्ये जर तुम्ही चिंतन केलं, मी वासुदेव तत्वता कलो येईल विचार, ओळख होते रे. फक्त आपण ती करायला पाहिजे. माझ्या आईने ते केलं म्हणून आईचा माझे दिवस गोड झाला. आणि ते नाम जर प्रत्येक दिवस आपला कळवलं असतं देवा, जे मला भेटलं ना ते समोरच्याला भेटलं. हे प्रवचन कीर्तन कशासाठी? आई निघून गेली म्हणून का भाऊने आताच सांगितलं? आईसाठी आहे का हे? नाही ना. आईचं चांगलं कर्म करून आई निघून गेला, त्याचा उद्धार झाला. परंतु बाबा नेहमी सांगायचे, एखादा कोणतरी नवीन आला असेल त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे, आपल्याला बाबांनी सांगितलेलं आहे. पण आपण सुद्धा त्याचा नुसतं वाचन आणि सामना करून जमणार नाही तेव्हा. त्याचं आकलन पण आपण करायला पाहिजे, त्याचा अनुभव पण आपल्याला घ्यायला पाहिजे. माझा तर अनुभव आहे बाबा. मी जिथे पण जातो ना, मी महाराज काय सांगतो, त्यांचा महाराज आहे, त्याच्यावर लक्ष नाही देत मी. माझा फक्त उद्देश एवढाच असतो
आणि ऐकण्याची माझी हे जास्त असते, सांगण्यापेक्षा ऐकण्यावर भर जास्त असते. मी फक्त त्याच्यामध्ये माझं परीक्षण करतो. जो महाराज सांगतो ना, माझ्या संत महात्म्यांचं सांगतो, माझ्या सच्चिदानंद श्रीपादाबांचं, ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं सांगतो. मग तुकोबाराय कसे वागले, ज्ञानोबाराय कसे वागले, त्याही काय केलं, मग त्याने केल्यावर त्याला काय अनुभव आला, हे माझे कीर्तनकार मंडळी सांगतात. आणि मग तिथे मी एवढंच परीक्षण करतो का मी कुठे बसतो. जे संतांना अनुभव आला, तुम्हाला अनुभव आला का, मग अनुभव नसेल आला तर मग तू येईल का. संतांना आलाय ना, मग तुम्हाला यायला नको का, मग येतो देव. आज सुद्धा जसा तसा तुम्ही अनुभव घेतलेली मंडळी आहात, बाबांच्या सानिध्यामध्ये राहिलेली मंडळी आहेत. फक्त आपल्याला एकच करायचं, बाबांना विसरता कामा नाही. मी नेहमी सांगतो, माणसाला भूक लागली तर आठवण कसली होते, जेवणाची होते ना. मग तसेच बाबा ही माझी भूक लक्षात. बाबा नेहमी सांगायचे, मला विसरलं तरी चालेल पण नामाला विसरू नका. पण मी व्यासपीठावरनं सांगतो, देवा नामाचा विसर पडणारच नाही, फक्त तुम्ही बाबांना विसरू नका. अहो भूकाची आठवण झाली, भूक लागली का जेवणाची ऑटोमॅटिक आठवण होते, ती करायला लागत ना बाबा, ऑटोमॅटिक होते भूक लागल्यावर. तसा सच्चिदानंद श्रीपाद बाबांची जर आठवण झाली तर माझ्या बाबांनी मला काय सांगितलं, माझ्या बाबांनी मला काय दिलं याची आठवण होणार ना. बस तुमच्या बाबांना विसरता कामा नये. आणि बाबांना विसरता कामा नये, बाबांना विसरू नये जर असं आपल्याला वाटत असेल, आपल्या आईला आपण विसरू नये असं जर वाटत असेल, माझ्या आईने जे केलं, माझ्या बाबांनी जे केलं ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्यांना जर आपण नाही विसरलं तर माझ्या आईने माझ्यासाठी काय केलंय याची आठवण राहील. आज मला सुद्धा जेव्हा माझ्या आईने 4 घरची भांडी, जुनी भांडी करून मला मोठं केलं, लक्षात घ्या. घरी एखाद्या वेळेस खायला नसेल तर मीठ मसाला खाऊन दिवस काढले देवा. काय हे आईने केलंय. नाही ही आठवण जर आज मी कीर्तनकार झालो, महाराज झालो, मोठा पैशावाला जरी झालो, ते विसराव का. देवा परमार्थामध्ये पण तसंच आहे. माणसाला या ज्ञानाचा अहंकार होतो, अहंकार होतो देवा. फक्त अहंकार जिरवता आला पाहिजे, जिरवता आला पाहिजे, तो मारता आला पाहिजे. आणि त्याचं साधन कुठं नाम, तो अहंकार मेला पाहिजे. माझ्या आईने जे कर्म केले ना, त्या कर्माचं भोग जर माझ्या आईला चांगलं जर भेटले असतील तर तेच कर्म जर मी केले तर मला वाईट भेटेल का. नाही, मला पण चांगले भेटेल. फक्त आपल्याला ते कर्म करायचंय. आणि जेव्हा ते आपण कर्म करू, ते आपण नामचिंतन करू, तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव येईल. त्या सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे, जी बुद्धीच पुढे हरली ती वस्तूला मी, ती वस्तू मी आहे हे बाबांनी आपल्याला सांगितले. आज आई त्यांची निघून गेली, त्यांची मुलं आहेत, त्यांचे सुना आहेत, नातवंड आहेत, त्यांच्यावर हा मोठ्या दुःखाचा डोंगर आहे महाराज. ज्याच्या घरातून आई जाते ना, ज्याच्या घरातून बाप जातो ना, ते त्याला अनुभव येत असतो. ज्याच्याकडे आहे, जी गोष्ट आपल्यापर्यंत आहे ना सध्या, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळत नाही. एखादी गोष्ट जेव्हा आपल्यातून दूर होते ना, तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला किंमत कळते. मी नेहमी सांगतो, बाबा हा माझा हात आहे, या हाताची किंमत आली मला काहीच नाही, या अंगठ्याची किंमत मला आली काहीच नाही सध्या. पण जेव्हा माझा हा अंगठा निघून जाईल ना, काय कारणास्तव काय अपघात झाला ना, अंगठा जर निघून गेला ना, जेव्हा जेव्हा जेवायला बसेल ना मी, तेव्हा या अंगठ्याची किंमत कळते, अंगठ्याची किंमत काय. तसंच संत महात्म्यांचं सुद्धा तसंच आहे. संत महात्म्य आपल्याला आताच जोपर्यंत कळत नाही, माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबा आख्या घोटीला कळलं नाही, व कुठंच कळले नाही. पण माझा महात्मा निघून गेला तेव्हा तुम्ही घोटी बघितलीच असेल, अनुभव घेतला असेल. म्हणून जे आपण कर्म करतो ना, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जन महाराज. त्या कीर्तनावर जर आवड आपल्याला जे कर्म करतो ना, नेहमीची कर्म ते करणंच आहे, ते करावंच लागणार आहे.
न लपती सायास जावे वनांतरा आणि सुखी येतो घरा नारायण. आपण ते कर्म करायचीच आहे. फक्त जी कर्म करताना ती भगवंताला समर्पित करावी आणि ती भगवंताला समर्पित करण्याची युक्ती आपल्याला संत महात्म्यांनी दिली. फक्त त्या युक्तीचा आपण वापर करायचा आहे, बस. दुसरं काय करायचं नाही. हे मदस्ती स्तव झाले पण ज्ञान आहे केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटला. बस आपण करायचंय. फक्त हे मी केलं नाही हा अहंकार येऊ द्यायचा नाही. मी कोणतरी महाराज आहे हा अहंकार येऊ द्यायचा नाही. मी कोणतरी मोठा वक्ता आहे हा अहंकार येऊन द्यायचा नाही. बाकी सर्व बरोबर. मी माझा हे सर्व विसरता आलं पाहिजे. आपण संन्यासी लोक बघतो ना. संन्यासी म्हणजे काय? ज्यांनी संसार सोडला, ज्यांनी सर्व हे त्याग केला, संसाराचा त्याग केला म्हणजे संन्यासी. म्हणजे मी माझा हे मी आणि माझी ऐसी आठवण विसरली तयाचे अंतःकरण तो संन्यासी दान पाठा निरंतर. सांगा ना, संन्यासी कोण वेगळं का महाराज? तुम्ही या संसारामध्ये राहून सुद्धा संन्यासाचं जीवन जगू शकता. ती जगण्याची रीत सुद्धा माझ्या सच्चिदानंद श्रीपादाबाने आपल्याला दिलेली आहे. 3 रीत माझ्या आईने घेतली, 3 रीत त्यांची मुलं घेतात. बस फक्त आपल्याला करत राहायचंय. काय आई तर आपल्या निघून गेलेले आहे. त्यांच्या आपण म्हणणं पण बाबा चुकीचं आहे का? झालेलं पुण्य त्यांच्या ठिकाणी त्यांना भेटून त्यांचा पुढचा प्रवास सुखकर हो हे म्हणणं पण चुकीचं आहे. कारण आई मुक्तच आहे. आपण पण सुद्धा आहोत ना, सर्व मुक्तच आहोत. आणि ज्याला बाबा नाम नाही भेटलं ना तो सुद्धा मुक्तच आहे. माझं म्हणणं नाही, तो मुक्तच आहे. मुक्त होता परी भले झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे 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 माझे. या संसारामध्ये आला तसा माझा यो माझा तो माझा यो माझा तो माझा कधी बद्ध झाला. आणि या संसाररूपी झाडाला आपण घट्ट पकडून ठेवलेला आहे. एक साधू महात्मा जात असतो. एक साधू महात्मा असा जात असताना शिष्य बरोबर असतो. शिष्याला तंबाखू खायची सवय असते. शिष्य सांगतो, बाबा माझी तंबाखू सुटतच नाही हो. आणि बरंच म्हणजे आपण ऐकतो, भाऊ लय प्रयत्न केला तंबाखू काय सुटतच नाही. तसा शिष्य त्या बाबांना सांगतो. बाबा बोलत्या ना आता याची तंबाखू सोडायची मग करायचं काय? काहीतरी युक्ती केली पाहिजे. संत महात्मे उदाहरणासहित दाखवून देतात. बाबा असं नुसतं बोलत नाही, करून दाखवतात. मग काहीतरी करावं लागेल. पुढे गेले. एक झाड होता, मोठा झाड. त्या बाबांनी काय केलं? त्या झाडाला मिठी मारली. झाडाला मिठी मारली आणि त्या शिष्याला सांगायला लागलं, भाऊ हा झाड मला काय सोडतच नाही. काय हा झाड मला काय सोडतच नाही. मी आता करू काय? तो शिष्य म्हणतो, बाबा तुम्ही मिठी सोडा ना. काय तुम्ही मिठी सोडा नाही म्हणजे झाड मला सोडतच नाही. यो सांगतो, बाबा तसं नाही, त्या झाडाला तुम्ही पकडलंय. तुम्ही ती मिठी सोडा म्हणजे तुम्ही सुटाल. झाडाने तुम्हाला पकडलेलं नाही. ते बाबा सांगतात त्या भाऊला, भाऊ मी तुला ह्याच विषय समजवण्याचा प्रयत्न करतोय की तंबाखू आहे ना तुम्ही पकडले, तंबाखूनी तुला पकडलं नाही, तू तंबाखू सोड. म्हणजे हे जे विषय आहेत ना महाराज, आपण जे काही विषय पकडून घेतो ना आपण पकडतो आणि त्याचं दुःख आपल्याला भोगावं लागतं. दुःख कुठेच आहे. आपली आशा हा एक विषय आहे महाराज जीवनामध्ये. आशा हा एवढा मोठा विषय आहे. जेव्हा प्रत्येक गोष्टीची आपण आशा करतो ना, जो आशा करतो त्याला दुःख प्राप्त होते. एखाद्या गोष्टीची आशा केली जी आपल्यामध्ये होणारच नाही, जी घडणारच नाही, आणि त्या गोष्टीची अपेक्षा केली, ज्या गोष्टीची आशा केली जी घडणारच नाही, म्हणजे घडली नाही, तर मग तिचं दुःख झाल्याशिवाय आहे का? मला दुःख होणार. म्हणून
अशी करायची की ती अपेक्षा आपली पूर्ण होईल. स्वप्न अशी बघायची की ती स्वप्न आपली पूर्ण होती. झोपेमध्ये स्वप्न बघायची नाही. झोपेमध्ये स्वप्न बघितलेली पूर्ण होत नाही. जागृतीमध्ये स्वप्न बघायची. माझ्या बाबाचा परमार्थ आहे, माझ्या संतांचा परमार्थ आहे, मला तळगाळाच्या लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल हा स्वप्न बघा. माझा उद्धार झाला, समोरच्याचा उद्धार कसा होईल हे स्वप्न बघा. पूर्ण होईल महाराज. फक्त त्यासाठी तुम्हाला धडपड करावी लागेल. जितू भाऊनी हा विचार केला असेल तर मला हा बंगला बांधायचा आहे, जागृतीमध्ये हा स्वप्न बघितला असेल त्यांनी, आणि हे स्वप्न बघितल्यानंतर नुसता आता सहज नाही झाला तो, त्या टेम्पोच्या बऱ्याच इकडे तिकडे फेऱ्या मारल्या असतील महाराज, 2 पैसे जमा केले असतील, आणि ते 2 पैसे जमा केल्यानंतर हा बंगला झाला. म्हणून आपला उद्धार सुद्धा असा सहज नाही होणार. तेव्हा जे दिलंय ना देवाने, जे संतांनी दिलंय ना, त्याचं काहीतरी चिंतन करावं लागेल, त्याचा काहीतरी वापर करावा लागेल, तर ते सुख, ते समाधान ते नामापाशीच आहे. सदा नाम दोष करू हरी कथा तेने सदा समाधान. जर आपल्याला समाधान पाहिजे, माणसाची कमी चीज आहे महाराज. माणूस समाधानी नाहीये. लाखो करोडो रुपये पडलेले आहेत पण समाधानी नाही. कारण का नाही समाधानी मध्ये? कारण जो समाधानाचा मार्ग आहे ना, त्या समाधानाच्या मार्गावर माणूस चालत नाही. आपण भाग्यवान आहोत का आपण त्या मार्गावर चालतोय आणि आपण समाधानी आहोत. पण ज्यांच्याकडे लाखो रुपये पडलेले आहेत, फक्त ते समाधानाचा मार्ग शोधतात जावं, तर समाधान काय भेटत नाही. याच्यामध्ये समाधान भेटेल का त्याच्यामध्ये भेटेल, याच्या सुख भेटेल का त्याच्या सुख भेटेल, तर सुख काय भेटत नाही. जिथे सुख आहे तिथे आपण राहत नाही. सर्व सुखाचे आगर आणि देवीवर सुख वसे एके ठाई बहु पायी संतांचे. या 2 ठिकाणी सुख ठेवलेलं आहे. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर त्याची आपण ओळख करून घेतली पाहिजे, आणि ती ओळख माझ्या संत महात्म्याने आपल्याला करून दिलेली आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, ती ओळख स्वस्वरूपाची ओळख अखंड आपण त्याच्यावर अनुसंधान ठेवलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे. चालता बोलता येता नुसतंच आपण फक्त सांगतो तेव्हा नाथ बाबा त्या अभंगामध्ये सांगतात, सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला बांधता, हरी बोला कांडता, देता घेता हरी बोला. सांगा ना, ही रीत माझ्या बाबाने दिली आपल्याला, पण ही रीत सर्वांना भेटलेली नाही. आता ते जर काही जर ठरवला का मला सगळं कार्य करता हरी बोलायचंय, तर त्यांना ते बोलायला जमणार नाही, कारण ती रीत त्यांच्याकडे नाही. आपण भाग्यवान आहोत, ती रीत आपल्याला भेटलेली. बस फक्त आपण एवढं समजून घ्यायचं. दुसरं, या प्रवचनामध्ये आईच्या बद्दल काय सांगायचं? आईने जे केलंय ना, जे माझे सच्चिदानंद श्रीपादाबांनी रामदासाबांनी केलंय तेच काय केले, आपल्याला सुद्धा तेच करायचंय. आपल्याला दुसरं काय करायचं नाही. म्हणून त्यांच्याबद्दल काही जास्त सांगण्याची गरजच नाही. फक्त मी रात्री शिवरात्री दिवशी कीर्तनामध्ये मला सांगितलं का प्रत्येक महाराज म्हणतो कीर्तन झाल्यानंतर का माझ्या पद्धतीने कीर्तन सोडवण्याचा प्रयत्न केला. देवा सांगा, तो अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. देवा अभंग संत महात्म्याने सोडूनच ठेवलेले. कोणताही अभंग वाचा तुम्ही, त्या अभंगाचा फक्त अर्थ समजून घ्यायचा, सोडवायची गरज नाही. फक्त आपल्याला सुटायचा तेवढा प्रयत्न करा. अभंग सोडवण्याच्या भस्कडी करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला सुटायचा एवढा विचार करा, आणि तो विचार करण्याची पद्धत माझ्या सच्चिदानंद श्रीपादाबांनी दिली, रामदासाबांनी दिली. आपण जर त्याच मार्गाने चाललो तर नक्की जो सुख, जो समाधान आहे तो आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. अजून कोण बोलू तर आपल्याला ते सुख समाधान जर पाहिजे असेल तर ते चिंतन आपण करायचं आहे, दुसरं काय करायचं नाही. आज आपल्यातून
आई निघून गेलेली. मी पहिलेच सांगितलं का आईची जी माया असते ना, आईचं जे प्रेम असतं ना, प्रत्येकाने अनुभवलं असेल. स्वतःच्या पोटाला खाणं नाही देवा. माझी आई कामाला गेली ना, त्यावेळेस त्या कामवालीने जिथे आई काम करायला जायची, तिने जर काय खाऊ दिलं ना तर घरी घेऊन यायची. का तर माझी मुलं घरी, हा आईचा फक्त आधी काय झाले महाराज, आईने केलेले उपकार असतात ना ते आपण विसरतो. जे संत मातेने उपकार केलेले असतात ना ते आपण विसरतो. म्हणून विसरली तया थोर झाले आणि पततीला खाणे असो. बोलू तेवढं कमीच आहे. पण या सचिदानंद श्रीपादावर फळी असे एक आधारू तेनेची बोली सद्गुरु श्री सान कुल गुरु ज्ञानदेव म्हणून. इथे संत कृपा ज्याच्यावर झाले त्याला बोलायचं बोललं तर त्याला वेळ कमीच पडतो. संत कृपा झाली आणि वाचा बोलायला लागली. आणि तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. परंतु इथे बसवलं म्हणजे काहीतरी बोलणं आहे, नियोजित सेवा आहे. माझ्याकडे ही जी नियोजित सेवा आली, मी माझं भाग्य समजतो की आईच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मला 2 शब्द बोलण्याची संधी मला प्राप्त झाली. मी भाग्य समजतो माझं, आणि भाग्य समजूनच ही सेवा करावी. मी कोणतरी महाराज आहे, मी कोणतरी ज्ञानी आहे, मी कोणतरी महान आहे, हे सर्व बाजूला ठेवायचं आणि सेवा करायची. असं झालेली सेवा आईच्या चरणी समर्पित करतो. काय चुकलं असेल, मी नेहमी बोलतो तर मी चुकलं असेल तर मला माफ करा, असं मी कधी म्हणणार नाही. आणि असं मी कधीच म्हणत नाही महाराज. कारण का नेहमी सांगतो का तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या कधीच कीर्तिवान. तुम्ही संत माय बापात. मी जर असं म्हणलं तुम्हाला तर माझं काही चुकलं असेल तर माफ करा, तर तुम्ही माफच करणार आहे. तर तुमचं काळीच आई बापाचं आहे. म्हणून मी तुमच्याकडे माफी मागत नाही. तर जेणेकरून माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला ते दाखवा का मला तू इथेशी चुकला, तू हे असं करू नको. आपण कसं मुलाला सांगतो, एखाद्या मुलाने आपली जर चूक केली तर आपण त्या मुलाला सांगतो, भाऊ मला हे असं करू नको, हे आपल्याला शोभत नाही, असं बोलू नको, असं वागू नको. तसं माझं काही चुकलं असेल तर ती चुकी मला तुम्ही दाखवावी, हीच एक अपेक्षा आहे. आणि तरी सुद्धा एखादा शब्द कोणाच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल, दुःख झालं असेल, तरी मनापासून साष्टांग दंडवत घालून मी त्याची माफी मागतो. असं झालेली सेवा आईच्या चरणी समर्पित करू. इथे सेवेला पूर्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. खबरदार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु सारा महाराज की जय, संती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सर्व संतन की जय, गोपाल की जय. सर्वांना जय हरी. आताच ज्याप्रमाणे आपले सगळ्यांचे लाडके भोलानाथ बाबा त्यांना 20 मिनिटं मिळाली, आणि जी सेवा होती आपले हृदयस्थान
गणेश महाराज गणेश महाराज काळोखे यांनी उत्कृष्ट असे छान सेवा झाल्या दोन्ही. आणि मला हा संधी मिळाली अचानक. खरंच आईबद्दल काय सांगावं नाही का. या मातेकडून एकच शिकलो आम्ही, लहान लेकरू नाही बघितलं किंवा मोठं बघितलं नाही, ज्याच्या घरी आली कुठे भेटली की नतमस्तक झाल्याशिवाय राहिली नाही माऊली. एवढी संतांची कृपा आहे, एवढा संतांचा अधिकार आहे की या माऊलीकडून खरंच लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा रवा. खरंच लहानपण कसं व्हावं हे लहानपणाचं तत्व या आईकडून शिकावं. आई तर निघून गेली, आईने जे साध्य करायचे ते साध्य केलेलेच आहेत, पण यांच्या घरचे जे आप्तेष्ट आहेत, त्यांचे घरचे नातेवाईक आहेत, ही मंडळी जी आली आहेत, त्यांनी ही गोष्ट समजून घेण्यासाठी हा खटाटोप आहे. भाऊंचा खटाटोप कशासाठी आहे तर याच्यासाठी आहे की जी गोष्ट आहे अनादी काळाचं ते तत्वज्ञान जे माझ्या श्रीपाद बाबांनी इथे बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेरलेलं आहे, ते नाम त्या आईंपर्यंत पण पोचलं. तो अनादी काळाचं तत्व श्रीपाद बाबांच्या मार्फत आईपर्यंत आलं आणि आज त्या आई ही यात्रा सफल करून गेलाय. का झाकली या घटीचा दिवा, नेनेची काय झाला केव्हा, आणि या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म तयाचे, तो केवळ परब्रह्म तया परम पुरुष आहे नाव, आणि तया परम पुरुष आहे नाव, तो माझे निज धाम होऊन टाके. की आई काय झालीये त्या निजाच्या धामाला जाऊन पोहोचलेली आहे. अहो ज्या नामधारकाचं आहे ना, नामधारकाचं जाणं आज कोणाला पण विचारा, माझी आई शांत देव सोडला असेल, आईची खटपट झाली नसेल, कदापि होणार नाही. कारण नामधारक हा अशाच रीतीने जातो का झाकलिया घटीचा दिवा, जो दिवा आहे ना त्याच्यावर एखादं वाटी किंवा झाकण ठेवा, तो दिवा कसा मावळेल ना, कधी मावळेल कळणार सुद्धा नाही. ही जाण्याची रीत आहे. ही माझ्या माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं 18व्या अध्यायामध्ये की झाकलिया घटीचा दिवा, नेनेची काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म. काय सांगितलंय, तो केवळ परब्रह्म तया परम पुरुष ऐसे नाम, आणि तो माझे निज दाम होऊन टाके. अरे कसली चिंता करताय, तुम्हाला भगवंताचं नाम अनादी काळाचं तत्व तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि याप्रमाणे अरे जन्माला येणं फार कठीण आहे आणि मरणं त्याहून कठीण आहे, पण हा जो भगवंताचा निरोप तुमच्यापर्यंत एकदा का आला ना, तर बघा सगळ्या जीवनामध्ये आनंद होईल. ती रीत एकदा कळाली, साधू संतांची मेघ कळाली ना, की जीवनामध्ये खरंच आनंदाचा पारावर नाही राहणार. एवढा आनंद आहे. आज आमचे भाऊ जिथे पाहिजे तिथे विनामूल्य त्या टेम्पोची सेवा करतात. जिथे भंडारलीला असू दे, नाही तर अजून कुठे कानाकोपऱ्यात असू दे, आज इकडची सगळी साधक मंडळी घेऊन ते निघतात. का निघतात हो? कळवळा आहे साधू संतांच्या विषयी, आणि तोच कळवळा माझ्या आईच्या हृदयात सुद्धा होता. या आईला भेट, आता आईला येणं जाणं जमत नव्हतं म्हणून हो, नाही तर सतत कुठे कीर्तन असेल, कुठे प्रवचन असेल ना, आई आल्याशिवाय राहायची नाही. एवढी माझी आई मायाळू, दयाळू, प्रेमळ व्यक्तिमत्व. काय सांगू त्या आईबद्दल, शब्द अपुरे पडतील. पण खरंच साधू संतांचं ऐकलं. माझे श्रीपाद बाबा बोलायचे ना, अरे तुम्ही बाबांच्या शब्दात की तुम्ही अनुमोदन दिलं या तत्वाला, या भगवंताच्या नामाला तुम्ही अनुमोदन दिलं. इथे जमले, तुम्ही ऐकायला आले, एवढा अनुमोदन. तुम्ही सोन्याहून पिवळे. माझे बाबा कोणाला महत्व द्यायचे तर इकडे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला महत्व द्यायचे. आणि ते तत्व श्रीपाद बाबांचं तत्व, नवे त्या अनादी काळाचं तत्व श्रीपाद बाबांच्या मार्फत, नाना बाबांच्या मार्फत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलंय. अरे किती भाग्याचे आपण.
आम्ही दैवाचे दैवाचे आणि दास श्रीपाद रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही नंतर पंढरी रायाचे, पहिले आम्ही संतांचे आहोत. कोणाचे? संतांचे. कारण मार्ग दाऊने गेले आधी आणि दयानिधी संत तेरेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आम्हाला गुंताच पडला नाही हो, सांगू शकतो. कारण आम्ही त्या वंशातले. मगाशीच भाऊ सांगून गेले आम्ही कुठल्या वंशातले. हंस ब्रह्मात्री दत्त नारायण बलबीर सख्यानंद शांताबाई बंडू बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा या कुळातले आम्ही आहोत. सामान्य कुळे का हो? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ देतो रिया. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी आणि चतुश्लोकीचारी भागवत. आम्हाला भागवताची पताका आमच्या खांद्यावर दिली आहे. आम्ही मागे हटणारे नाहीयेत. आम्हाला श्रीपाद बाबांचं तत्व आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि या श्रीपाद बाबांनी खरंच जीवनाचा उद्धार केलाय हो. या जन्माला आलाय ना तर काय करायचंय? फक्त एकच करायचंय की त्या भगवंताला ओळखायचं. अरे बाकी खटाटोपा या होत राहणार आहेत तुमच्या आयुष्यात. घर होईल, बंगला होईल, गाडी होईल, लग्न होईल, पोरं होतील, सगळं होतील, पण त्या भगवंताला जर ओळखलं नाही ना आयुष्यात तर मगाशीच भाऊ बोलून गेले जन्म आला हेला आणि पाणी वाहून मेला. अरे ते त्याच्यासाठी सांगितलंय. नर देह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. अरे जे देव हो म्हणते ते देवची होती तरी कान धरावा चित्ती. तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. अरे तुला सुलभ उपाय सांगितलाय. हा उपाय सांगितलाय ना तो सुलभ आहे, सहज आहे. कुठे जायची गरज नाही. न लगती सायास जावे वडंतरा आणि सुखे येतो घरा नारायण. अरे तूच भगवंत आहे, फक्त ओळख करून घे. तुझ्यावर आवरण आलंय. शेवाळ कोणामुळे येतं? पाण्यावर शेवाळ पाण्यामुळेच येतं. मग तसं आपल्यावर शेवाळ आलंय ना, हे आपल्यामुळेच आलंय. बुद्धीचा विसर पडलाय. अरे तू देव आहे, फक्त हे करायचंय. साधू संतांना त्याच्यासाठी शरण जायचंय आणि ते आपण तुम्ही आम्ही केलेलं आहे. पण इथे ज्या आलेले आहेत यांचे सगळे आपतेष्ट गुरुबंधू गुरु भगिनी जे कोणी असतील त्यांनी एकाने तरी विचार करावा की ज्या आईने तत्व स्वीकारले ना त्या आपल्या जीवनात पण तत्व स्वीकारावं. हीच एक प्रत्येक इथे जो साधक येऊन सांगणारे महान गुरुवर्य असतील, जे कोणी प्रवचनकार असतील, प्रत्येकाची ते प्रवचन रूपी सेवा लागलेल्या आहे आणि त्या निमित्ताने सांगणं एकच आहे की त्या भगवंताची ओळख करून घ्या आणि जे आहे भगवंताला आवडतं ते करा. आवडे देवासी तो एका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि माझ्या आईने तेच तत्व स्वीकारलं. जाता जाता त्यांनी तो आनंद लुटला आणि प्रत्येकाला भेट त्या झाली ना. पण इथे आल्यानंतर या भाऊ एवढा आनंद हो. त्यांचं तेज बघायला पाहिजे होतं त्या दिवशीचं. पण आई गेल्या पण वाटत नव्हतं. झोपल्यात आई असं वाटत होतं. एवढं तेज चेहऱ्यावर होतं. काय नामधारकाची खूण आहे खरंच. म्हणून जी काय मला 10 मिनिटं भेटली त्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. खरंच बघा ही ना सहज सेवा मिळते पण ती आईची इच्छा आहे, त्या भगवंताची इच्छा आहे हो. हे मी बोलणारा कोण नाहीये. माझे सगळे सद्गुरू बोलून घेणार आहेत माझ्याकडून. हे तत्व संत श्रीपाद बाबांचं माझ्यापर्यंत आलं. अरे मी पण माळकरी होतो. माझ्या गळ्यात पण 7वी पासून माळ होती. लहानपणापासून काही खाल्लं नाही. मावशीकडे जायचो, इकडे तिकडे जायचो ना, मावशी वेगळं बनवून द्यायची मला. कधी टच नाही केलं, काही खाल्लं नाही. पण अनुभव नव्हता. तुका म्हणे येते अनुभव प्रमाण आणि शब्दाचे गौरव कामाने. लोक लाख बोलतील, बड्या मारतात. अरे आम्ही वर्षभर झाले आम्ही खात नाही. उपकार करतो का? क्षमा असावी. माझी वाणी जरा कठोर, कारण हा अनुभव घेतो आम्ही हो. लोक बोलतात 2 वर्ष झाले आम्ही सोडलंय. उपकार नाही करत. आमच्या गोठ्यातली गाय पण आहे ना ती पण नाही खात, शाकाहारी आहे ती. मग उद्धार होईल का? अरे कदापि होणार नाही. ते संतांचं तत्व स्वीकारावं लागेल.
तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरबत्ता करावे दास्य सकल. दास्यत्व पत्करावं लागेल. माझ्या हनुमंतरायाने कशाच्या योनीमध्ये होता? प्राण्यांच्या योनीमध्ये होता हनुमंतराय. वानरांच्या योनीमध्ये असताना आपण दास्यत्व पत्करलंय, तेव्हा कुठे त्या पदाला पोचते. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज डावाव्या सुबटा. कोणी सांगावं? तुकाराम महाराजांनी त्यांची वाहवा करावी, हनुमंतरायांची. एवढा अधिकार आहे. अरे मग तसं तुम्हाला जर व्हायचं असेल ना तर एकच करा, माझ्या साधू संतांना शरण जावा. अरे मरणाआधी सावध व्हावे, ही तर आपले साधून घ्यावे. जन्म घालू नये वाया, अरे मानवा तुझी उत्तम काया. अरे ही उत्तम 3.5 हाताचा नरदेव भेटला ना, हा त्यांच्यासाठीच भेटलाय. फक्त भगवंताला जाणा, बाकी काय नाही केलं तरी काय नाही, काही पातक लागत नाही. भगवंताला एकदा जाणून घ्या. जाण ते रे गुरु भजिजे, जेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषी. जाणून करा. आपण अज्ञानाची भक्ती करत बसलोय, इकडे जा तिकडे जा, याला जा त्याला जा. पण जाणून केल्यावर सगळं बरोबर होईल. मग कुठलंही पातक लागत नाही, कुठल्याही शिवाशिवीची गरज लागत नाही. म्हणून ते काळात हे ते अनादि काळाचं तत्व म्हणजे ते नाम, ते गुरु काय करतात तर कानामध्ये पेरतात. काना वचनाची आहे भेटी, सरी साची आहे किरटी. आणि वस्तू होऊन उठी कवणू ऐकूजो. ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना, नका आडराना जाऊ तुम्ही. ती वस्तू म्हणजे काय? फक्त निर्देश सांगितलाय. ती वस्तू म्हणजे भगवंत. ते गुह्य नाम फक्त सद्गुरूंकडून मिळेल. ते असंच सांगता येत नाही, कारण ते गुह्य आहे, ते अनादि आहे. ते सद्गुरूंच्या मार्फत सांगितलं जातं आणि त्याच्यासाठी शरण जावं लागतं. आणि मग त्याचा अनुभव या शरीरामध्ये तंतोतंत भगवंताचा अनुभव येतो. अरे कापे तो धरारी, स्वरूप देखे नेत्री. अश्रू त्या भीतरी वाहताती, आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी. मौन वाक्य पुटी धरोनी राही, टाके श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा. आणि स्वरूप एका जनार्दनी, एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता. देव कृपा करी तयावरी. देव काय करतो? तो कृपा करतो, तो त्याच्याच धामाला जाऊन पोचवतो. मग आपल्याला काहीच करायची गरज नाही. हम बेटे आराम, हमारा जप करे आत्माराम. त्या स्थितीला गेल्यानंतर आता म्हणून झालेले काय 2 शब्द आहेत ते माझ्या माऊलींच्या, माझ्या श्रीपाद बाबांच्या, रामदास बाबांच्या, नवे सकळ संतांच्या, इथे बसलेले सगळे संतांचा आज दर्शन झालं. धन्य आज दिन, संत दर्शन झालं संतांचे दर्शन. आणि झाली पापाता पटुटी, दैन्य उठावटी. या युक्तीप्रमाणे ही सेवा माझ्यापर्यंत अचानक भेटली आणि मी खरंच माझं भाग्य समजतो की माझ्या आईच्या या कार्यामध्ये मला एक छोटस सेवा करायला भेटली. हे पुष्प मला त्यांच्या आईच्या समर्पित करायला भेटलं, हे मी माझं भाग्य समजतो. कारण अशा संतांची सेवा भेटत नाही. म्हणून झालेली सेवा आईच्या चरणी अर्पण करून इथेच सेवेला पूर्णविराम करतो. कुंडली कवरजा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज, सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज, सद्गुरु रामदास गोपाळ कृष्ण भगवान की जय. संतांनी की जय. आता विश्वात्मके दोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे कलांची वैकडी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो. भूता पडस पडे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाओ, जो जे वांछिल तो ते लावो. प्राणी जात वर्षद सकल मंडळी, ईश्वर निष्ठांची मानली आली. अनवरत भूमंडली भेटू चला कल्पतरुचे आरव. चेतना
चिंतामणीचे